तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवा काव्या ठरवतात की आपापल्या पार्टनरला आता आपण सोडायचं नाही, त्यांच्यासोबत उभं राहायचे आणि त्यांना आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची. काव्याने या दिशेने प्रयत्नसुद्धा सुरू केलेले असतात. तर आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी वकिलांना बोलवून घेते. वकील विचारतात, नंदिनी मॅडम, तुम्ही इथे माहेरी येऊन राहताय? नवऱ्याला त्रास देण्यासाठी आलात का इथे? नंदिनी म्हणते, नाही, मला आता कायमचंच इथे राहायचं आहे. मी कायमची माहेरी आली आहे. वकील विचारतात, काय झाले? सगळं ठीक तर आहे ना? भांडण झालं आहे का? नंदिनी म्हणते, मला एक सांगा, मला लवकरात लवकर डिवोर्स कसा मिळेल? फास्ट ट्रॅकवरती मला डिवोर्स हवा आहे. वकील नंदिनीला समजवायचा प्रयत्न करतात, पण नंदिनी काही ऐकायला तयार नसते आणि तेवढ्यात तिथे जीवा येतो. तर इथे मानिनी पार्थ शुभम करोती म्हणत असतात, देवासमोर दिवा लावतात. मानिनी म्हणते, पार्थ म्हण ना, घरची पीडा बाहेर जाऊ, घरातली लक्ष्मी घरात येऊ, बोल ना. पार्थ काही बोलत नाही. त्याला काव्याची आठवण येत असते आणि तेवढ्यात तिथे काव्या येते. काव्या आतमध्ये येते आणि म्हणते, पार्थ, घरची लक्ष्मी घरात येऊ, हो ना? काव्या घरी परत आली आहे म्हणून पार्थला खूप आनंद होतो. आता पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा यांची केमिस्ट्री परत कशी रंगात येते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की पिहू मोबाईल बघत असते आणि 16 डिसेंबरची रील तिला दिसते. ती जीवाला रील दाखवते. जीवा ती रील बघतो आणि त्या खालचे कमेंट्ससुद्धा वाचतो. ते कमेंट्स वाचून जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं. जीवा म्हणतो, आई, हे सगळं काय आहे? अगं, काव्या, नंदिनी किंवा पार्थ दादाने हे बघितलं तर त्यांना काय वाटेल? मानिनी जीवाला म्हणते, जीवा, प्लीज आता हे सगळं बघू नकोस. अरे, या सगळ्यांनी तू दुखावला जाशील. या सगळ्याकडे लक्ष द्यायचं नसतं. मानिनी तो मोबाईल हिसकावून घेते. तर रम्या, वसू लांबून हे बघत असतात. रम्या म्हणते, म्हणजे आई, हा होता का धमाका तो? वसू म्हणते, हो. रम्या विचारते, पण तू हे सगळं कसं केलंस? वसू म्हणते, ए रम्या, तूच मला शिकवलं होतंस ना फेक अकाउंट कसं तयार करायचं. तसंच केलं मी फेक अकाउंट तयार केलं आणि ही रील अपलोड करून टाकली आणि त्यानंतर 2-4 अजून फेक अकाउंट्स तयार केले आणि कमेंट्स पास केले त्याच्यावरती. नंतर काय गं, लोकांना असं बघायला आवडतंच, मग ही रील व्हायरल झाली. पण रम्या, हा खरा धमाका नाही. हा खरा धमाकाला अजून वेळ आहे. बघ, मज्जा बघ आता. रम्या, वसू मज्जा बघत असतात. तर इथे जीवा खूप भडकलेला असतो. जीवा म्हणतो, हे सगळे कमेंट्स काय आहेत? किती घाण कमेंट्स केलेले आहेत. मानिनी म्हणते, तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नको. अरे, लोक असेच असतात रे, त्यांना काय चघळायला विषय हवा असतो. जीवा म्हणतो, आई, अगं, मी त्रास नाही करून घेणार, पण बाकीच्यांचं काय गं? काव्या, नंदिनी, पार्थ दादा त्यांनी बघितलं तर त्यांना किती त्रास होईल. तेवढ्या दारावरची बेल वाजते. जोरजोरात कोणीतरी बेल वाजवत असतं. जीवा, मानिनी विचार करतात की कोण आलं असेल आणि तेवढ्यात पार्थ दरवाजा उघडतो आणि मीडियावाले सगळे आतमध्ये येतात. रिपोर्टर्स माईक, कॅमेरे घेऊन आतमध्ये घुसतात. ते जीवा कुठे विचारतात आणि पार्थला म्हणतात, हां पार्थ सर, आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या बायकोचं अफेअर तुमच्या भावासोबत होतं. तुमच्या भावाने, तुमच्या बायकोने तुमचा एवढा विश्वासघात केला, तरीही तुम्ही कसं काय त्यांच्यासोबत राहिलात? तुम्हाला काय वाटतंय आता? तुम्ही एका छत्राखाली कसं काय राहू शकता? आणि लग्नानंतरही तुमच्या भावाचं अफेअर चालू होतं का? जीवा ओरडतो. जीवा पुढे येतो आणि म्हणतो, बंद करा तुमची सगळी नाटकं. हा तमाशा बंद करा आणि निघा इथून. मीडियावाले काही थांबत नाही. ते सारखे पार्थला प्रश्न विचारत असतात आणि रम्या, वसू लांबून हा तमाशा एन्जॉय करत असतात. तर इथे काव्याच्या घरी दारावर कोणीतरी आलेलं असतं. काव्या दरवाजा उघडते आणि काही बायका आतमध्ये घुसतात. त्या बायका मोठमोठ्याने ओरडत असतात आणि जीवा, काव्या यांच्या नावाने हाय हाय करायला लागतात. ते काव्याच्या नावाने नारेबाजी करत असतात. धीर, वैनी, हाय हाय करत असतात. काव्या विचारते, कोण आहात तुम्ही आणि घरात काय घुसलायत? तुम्हाला कोण हवंय? त्यातली एक बाई म्हणते, धीरासोबत लफडं करताना लाज वाटली नाही तुला? अगं, तुझ्यासारख्या बायका असतात, त्यामुळे आमच्यासारख्या चांगल्या बायकांची सुद्धा बदनामी होते. तुझं तोंड काळं केलं पाहिजे, तुझ्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. त्या सगळ्या बायका काव्याला नावं ठेवत असतात. त्या बायका म्हणतात, तुमच्यासारख्या बायका आजकालच्या मुली स्पेस हवी आहे म्हणतात आणि समाज नासवून टाकतात. एकीकडे पैसा हवा असतो, त्यासाठी नवरा हवा, आणि दुसरीकडे मजा म्हणून बॉयफ्रेंड. आणि तू तर हद्दच पार केली आहेस. आपल्या धीराला सोडलं नाहीस तू. आता अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही आहे. जर तुला आत्ता थांबवलं नाही तर आमच्या मुलीसुद्धा तुझ्यासारख्या होतील, म्हणून तुझ्यासारखे चाळे आत्ताच थांबले पाहिजे. त्या बायका काव्याच्या तोंडाला काळं फासायला पुढे येतात आणि तेवढ्यात नंदिनी तिथे येते. नंदिनी त्या बायकांचा हात धरते आणि त्यांना मागे ढकलते.
नंदिनी म्हणते, खबरदार माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावाल तर. कोण आहात तुम्ही? कशाला आतमध्ये आलात? आणि माझ्या बहिणीला काही बाई कशाला बोलताय? त्या बायका म्हणतात, अगं नंदिनी, आम्ही तुझ्यासाठी इथे आलोय. आम्ही संस्कृती रक्षक समितीच्या अध्यक्ष आहोत. तुझ्या सपोर्टसाठी आम्ही इथे आलोय. बिचारी, किती अन्याय झाला. सख्या बहिणीने हिच्या पाठीत खंजीर खुपसला. किती भोळी आहेस ग तू नंदिनी. तुझ्या भोळेपणाचा तुझ्या बहिणीने, निर्लज्ज बहिणीने फायदा घेतलाय. तुझ्या नवऱ्यासोबत ही किती घाणेरडं वागली आहे. नाही नाही, हिला सोडायचंच नाही आहे. हिच्या तोंडाला काळं फासायचंय. नंदिनी मोठ्याने ओरडते आणि सगळ्यांना गप्प बसायला सांगते. तर इथे पार्थला सगळे मीडियावाले प्रश्न विचारत असतात आणि मीडियावाले पार्थला सांगतात की आम्ही तुमच्या सपोर्टसाठी इथे आलोय. पार्थ म्हणतो, मी तुम्हाला बोलवलंय का सपोर्टसाठी? आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. तुम्ही आमच्या पर्सनल जागेवरती आलाय, त्यामुळे मी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करेन. आत्ताच्या आत्ता जा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. ते लोक मानिनी, जीवा यांना प्रश्न विचारतात. ते मानिनीला विचारतात, तुमच्या 2 मुलांना फसवलंय हो, आणि तुमच्या सुनेने फसवले. तुम्हाला काय वाटते, सून म्हणून, आई म्हणून? मानिनी आपल्या दोन्ही सुनांची जबाबदारी घेत असते, त्यांची बाजू मांडत असते. पण मीडियावाले सारखे प्रश्न विचारत असतात. पार्थ भडकतो आणि तो मोठ्याने ओरडतो. तो त्यांना सगळ्यांना हकलतो. तो सगळ्यांना बाहेर काढत असतो. रम्या वसूला वाटलेलं असतं की पार्थ हा आपल्या बाजूने होईल. आपल्या बाजूने म्हणजे तो जीवाच्या अगेन्स्ट होईल आणि मीडियावाल्यांना जीवा कसा आहे, किती घाणेरडा आहे हे सांगेल. पण त्या विरुद्ध सगळं होतं. पार्थ आपल्या भावाची बाजू घेतो, जीवाची बाजू घेतो आणि आपल्या काव्याची बाजू घेतो. पार्थच्या या असल्या बोलण्यामुळे रम्या, वसू यांचा चेहरा उतरतो. तर इकडे त्या बायका नंदिनीला म्हणतात, नंदिनी, अगं तू अबला आहेस, तुझ्यासाठी आम्ही इथे आलोय. नंदिनी म्हणते, हे बघा, मी अबला नाही, बिचारी नाही, नवऱ्याने टाकलेली बाई नाहीये. मी इथे आहे कारण माझं सगळं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि मी माझ्या बहिणीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. माझ्या बहिणीचा भूतकाळ मी स्वीकारलेला आहे, म्हणून जा तुम्ही. नंदिनीचं हे बोलणं ऐकून काव्याला खूप छान वाटतं. नंदिनीने आपल्याला माफ केले म्हणून तिला आनंद होतो. तर इथे पार्थ जीवाची बाजू घेतो. पार्थ म्हणतो, माझ्या भावाला पूर्ण सपोर्ट आहे. त्याचं जे काही आता बाहेर आलंय ना, तो त्याचा भूतकाळ होता आणि मी त्याला माफ केलंय. त्याचा भूतकाळ एक्सेप्ट केलाय. त्यामुळे आता तुम्हाला इथे काहीही मसाला मिळणार नाही. तुम्ही निघा इथून. मीडियावाले म्हणतात, तुमच्या भावाची डील झाली आहे ना? पार्थ त्यांना ओरडतो आणि हकलून लावतो. सगळे निघून जातात. रम्या, वसू पडके चेहरे करून एकमेकांकडे बघत असतात. तर जीवाला खूप छान वाटतं. जीवा पार्थला म्हणतो, दादा, तू मला माफ केलं, थँक्यू सो मच. जीवा पार्थला मिठी मारतो. तर इकडे नंदिनी म्हणते, माझी काहीही तक्रार नाहीये. माझ्या बहिणीच्या तोंडाला हात लावायचं नाही, तिच्या तोंडाला काळं फासायचा प्रयत्न करायचा नाही आणि यापुढे माझ्या बहिणीच्या विरोधात बोलायचं नाही, नाहीतर मी समोर असेल, कळलं? जा इथून. त्या बायका चिडचिड करत तिथून निघून जातात. काव्या नंदिनीला मिठी मारते. काव्या म्हणते, थँक्यू सो मच ताई, तू मला माफ केलंस. नंदिनी काव्याला बसवते आणि तिला पाणी देते. तर इथे जीवा पार्थला म्हणतो, दादा, माझा तर विश्वासच बसत नाहीये, तू मला माफ केलंस. खरंच खूप मोठेपणा दाखवलायस तू. तू एक्सेप्ट केलंस हे सगळं आणि सिद्ध केलंस. तू माझा पार्थ दादा आहेस. दादा, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच. पार्थ म्हणतो, जीवा, अरे मी तुझ्यासाठी नाही, देशमुखांची अब्रू वाचवण्यासाठी हे सगळं काही केलंय. अरे तुझा भूतकाळ स्वीकारणारा मी कोण आहे? माझा प्रेझेंटच मी इथे स्वीकारू शकत नाहीये, मग तुझा पास्ट काय स्वीकारणार? मला काय कळतच नाही आहे काय चालू आहे. पार्थ आतमध्ये निघून जातो. रम्या, वसू खुश होतात आणि त्या पण निघून जातात. पार्थ रडत असतो आणि मानिनी त्याला धीर देते. तर इथे काव्या नंदिनीला म्हणते, ताई, मला एक संधी दे ना प्लीज. परत बोल ना माझ्याशी प्लीज ताई. राग आलाय ना, बोल, रागाव. नंदिनी म्हणते, मी रागवले, पण तुझ्यावरती नाही, मी स्वतःवरती रागवले. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला कळतच नाही आहे काय चालू आहे. काव्या, मी तुझ्या सुखाला नजर लावली, सॉरी. नंदिनी निघून जाते. तर थोड्या वेळाने मानिनी बसलेली असते आणि आशाताई तिच्याकडे येतात. आशाताई विचारतात, अहो वहिनी, मला एक कळत नाही आहे, 16 डिसेंबरला ते फोटो आले तरी कसे काय? मानिनी म्हणते, कसे काय आले म्हणजे पिहू, पार्थ आणि नंदिनी त्यांनी ते बनवले होते. आशा म्हणते, पण ताई, एक विचार करा ना, त्यांनी तर चांगले फोटो लावले असतील, हे असे घाण फोटो आणले तरी कोणी? जीवा आणि काव्याचे फोटो. मानिनीच्या डोक्यात ट्यूब पेटते. तिला कळतं की हो, जीवा काव्याचे हे फोटो मुद्दाम कोणीतरी आणलेत. मानिनी या सगळ्याचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.